आजी. अरे बंडू कसा आहेस? मी बरा आहे. तुम्ही कशा आहात? बरी आहे. द्या ना बॅग. द्या ताई ते पण. आजी सुंदर सुंदर ताई कोण आहे? ही होय शमिका. नमस्ते. चल बाई चल, हातपाय धुवून घेऊया, थकायला झालंय नुसतं. काय रे बंडू, झाडं पिढं कशी आहेत? पपई लागले होते म्हणे. फॅशिस्ट क्लास. हो तुम्हाला सांगतो, मोगऱ्याला आहे ना कळ्या लागल्यात खूप. आता सुंदर ताई आल्या ना, गजरे करू खूप. चला चला चला. अभिचे शूज, पण अभि तर. तुम्हाला गावाला जायचं असेल तर तुम्ही जा, मी येणार नाही. अभि तू कधी आलास? आलो आता काय. अरे पण काल रात्री म्हणालास ना तू येणार नाहीयेस म्हणून. हो पण आजी आणि तुला जाताना पाहिलं, एवढा चेहरा पडला होता तुझा, पण मला नाही राहवलं. तू तू काय करतोयस इथे? हे आजी, तुला भेटायला चालू मी. हो, फार पुळकाय रे तुला आजीचा. कुणाच्या मागे मागे आलायस ना, हे न कळण्या इतकी मी दूधखुळी नाहीये. पण मला कळत नाहीये, तू इथे आलास कधी? आता चालू. केव्हाचे चालेल. 2 टाइम चहा पण पिऊन झाला. आत्ताच आलो मी. म्हणजे बाईकने आलो त्यामुळे शॉर्टकट घेतला आणि आत्ताच आलो ना. आत्ताच आत्ताच. पुरे पुरे माझ्या समोर नाटकं करू नकोस. चला चला, इथे रेंगाळू नका. ही मुंबई नाहीये. 4 चौघांच्या नजरा असतात इकडे. आणि तू ग, मला चहा करून आण. बंड्या, तिला आलं दे. आणि परसात गावठी चहा असेल ना, तो सुद्धा दे. नीट धुवून घे. हा हो. चला. दमले ग बाई मी अगदी. आजी, शमिकाही दमली असेल, बंडूला करू दे ना चहा. अजून तिला मी कामही सांगितलं नाही आणि ती दमली. हा, केवढी काळजी रे तुला तिची. हे बघ, मी तिला इथे घेऊन आले. ती ही वाडी, ही झाडं आणि हा वाडा, ही ते कसं सांभाळते ना हे बघण्यासाठी. माझ्या नंतर हे सगळं तुझंच आहे. आणि तुझ्याशी जी कोणी मुलगी लग्न करून इथे येईल, तिला हे सगळं सांभाळता यायला पाहिजे. अगं आजी, हो पण मी काय इथे सेटल होणार आहे का? बाबा मुंबईला सेटल झाले, मी सुद्धा मुंबईला सेटल होईल. आणि इतकंच असेल ना तर माणूस ठेवेन. काय रे, सगळ्याला माणूस ठेवेन, बाई ठेवेन, नोकर ठेवेन. तू इथे लुडबुड करणार असशील ना तर आल्या पावली मुंबईला चालता हो. मी आणि शमिका काय ते बघू इथे. आणि तू ग, जातात चहा करून घे. चेहरा काय पाडलायस? मी चहाच सांगितलाय करायला, जेवण करायला सांगितलेलं नाही. माझ्या सासूने तर पहिल्याच दिवशी मला सगळं करायला लावलं होतं स्वयंपाक खोलीत जाऊन. त्यांना नुसता चहा सांगितला तर तोंड पाडताय. निघ चल. आणि माझ्या आंघोळीचं पाणी सुद्धा काढून ठेव. वहिनी आवडली आपल्याला. वहिनीला छान आहे. हो वहिनी, छान छान छान. पाण्याचा ग्लास नेहमी डाव्या हाताला ठेवायचा. आणि आज
पहिलाच दिवस होता म्हणून बंडूने जेवण केलंय. उद्यापासून तुला बनवायचंय, कळलं? आणि मग बंडू काय करणार? त्याला आरामाची गरज आहे. नाही ठीक आहे, मला जसं जमेल तसं बनवेन मी. आणि तू सुद्धा घे जेवायला. दे रे बंडू तिला. पाठ घेतो मागचा. अभि, तू का थांबलाय जेवायचा? चल सुरुवात कर. शमिकासाठी थांबलो होतो. मी मजेत आहे ग माई. माईची बरी आठवण आली. तुला आठवतं माई, एकदा मी तुला म्हटलं होतं सासरी जाताना मला तुझे हात दे सोबत. तुझी आठवण आली तर स्वतःला थोपटायला. आजही तुझे हात हवेत मला, तुझ्यासारखं काम करायला आणि तुझ्यासारखं टेस्टी जेवण बनवायला. फार काम करतेस की काय तिथे? तसं काही नाहीये ग माई, आणि थोडंफार काम असणारच ना, त्याच्याचसाठी आले ना मी इथे. तुला सांगू का, हे शाळेतल्या परीक्षेसारखं झालं. परीक्षेत पेपर देताना तो किती कठीण होता, पेपर कसा होता याची चर्चा करण्यात काहीच पॉइंट नाहीये. खूपच समजूतदार झाले हं माझी शोना. कसं आहे ना माई, खरी परीक्षा तर लग्नानंतर होणार आहे. ही तर ग्रँड रिहर्सल आहे माझी. आत्ताच जर पूर्वतयारी केली तर ऍक्च्युअल एक्झाम सोपी जाईल ना मला. आता इतकं समजून सांगितल्यावरती मी काय बोलणार. सुखी राहा बाळा. एनिवे, मी जाऊ आता. मला अजून अंगणात पाणी मारायचंय, अंगण शिंपायचंय. शमी, माई माई नको ग काळजी करू, मजेत आहे मी. आणि हो, रियाला हाय सांग माझा, आणि मम्माला पण. चल ठेवू मी आता. बाय बाय. आणि मग काय, मी तिला सांगून टाकलं, माझ्या नातवाशी जर तुला लग्न करायचं असेल तर मी सांगेन ती कामं तुला करावी लागतील, तरच मी हो म्हणेन. आणि त्यांनी ऐकलं सगळं. वा, डेअरिंगबाज आहेत. बरं मी काय म्हणू त्यांना, ताई का वहिनी? नाही नाही, आधी नाही बोलणार. तुम्ही पास करा त्यांना मगच. बरं मग अभिदादा काय म्हणले का यावर? तेच तर दुखणं आहे ना. त्याला वाटतंय मी त्याची वैरी आहे, त्याच्या प्रेमाच्या आड येते. हो, मी केला त्याला विरोध, साफ नकार दिला. ही मुलगी मला आवडते किंवा नाही हा मुद्दा वेगळा आहे, पण माझ्या अभिवर माझा जीवापाड प्रेम आहे. त्याचं आयुष्य सुरळीत जावं म्हणून मी कठोर वागते. शिस्त प्रेमाने लागत नाही रे, त्याच्यासाठी कठोर व्हावं लागतं, कोरडं वागावं लागतं, तेव्हाच आयुष्याला वळण लागतं बाबा. माझ्या अभिचं पुढचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि सुरळीत जायला हवंय. आणि हे जेव्हा त्याला कळेल ना, तेव्हा ही आजी खडूस, काष्ट, अव्यवहारी अशी नाही वाटणार त्याला, खात्री आहे माझी. मरताना मला एक समाधान तरी असेल की अभिने आपल्या पसंतीची जरी मुलगी केली असली तरी तिला या घरचं वळण आहे.
दिवा मालवून टाक आणि तुळशीचा काढा माझ्या उशाशी आणून ठेव. अभि, हा पाणी तू बंद केलंस ना? मी खरं बोल अभि. अगं पाणी काय मारतेस? बघ कशी मस्त हवा सुटली आणि चंद्र चांदण्या, अगदी तू म्हणतेस तसं सगळं आहे. पाणी काय मारतेस? अभि, मला आत्ताच्या आत्ता हे सगळं काम पूर्ण करायचंय. प्लीज प्लीज मला त्रास नको देऊ. मला माहितीये पाणी तूच बंद केलंस. असं त्रास नको ना रे देऊ. जा पाणी चालू करून ये. अरे जा ना. ओके. भिजली असतो. चेंज करून घे, नाही तर सर्दी होईल. हो, तू पण जा. चेंज कर आणि आता झोप. अरे मग अंगणात पाणी कोण मारणार? सांगू? सांगू? बंडू. बंडू? हां,
बंडूकडून करून घेईन मी काम सगळं. नाही अभि, ही चिटिंग होईल. हे बघ, आजींनी हे काम मला करायला दिलंय आणि हे मलाच पूर्ण करायला पाहिजे. बरं, मी मदत करतो तुला. तू आणि ही अशी? नाही, सिरियसली. आजींनी सांगितलं होतं लवकर उठ आणि मी झोपूनच राहिले. तरी नशीब अंगणात रात्रीच पाणी मारून ठेवलं होतं. आता काय, आता आजींची बोलणी खावी लागणार. शमिका, तू पण ना. चल आता. आजी, मी नेऊन देऊ का अभिदादाच्या? तुला भारी पुळका रे तिचा. ऊन डोक्यावर आली तरी तुम्ही झोपून कसे राहू शकता ग? गावाला लवकर उजाडतं सांगितलं होतं ना काल. मग लवकर का नाही उठलीस तू? ते मी काय? उद्या घरात समारंभ असला तर अशी झोपून राहणार आहेस का? नाही. ठीक आहे, तिला चहा दे रे बंडू. आज बंडूने चहा केलाय, उद्यापासून तुला बनवावा लागेल, कळलं? आणि हा चहा अभिला नेऊन दे. आणि त्या निऱ्या जरा वर बांध. वर घे त्या निऱ्या, गोवऱ्या थापायच्या आहेत. गोऱ्या? शेणाच्या गोवऱ्या थापायच्या आहेत. बंडू दाखवेल तुला. बंडूचा स्पेशल चहा. बंडू, अभि, चहा. अरे वा, गरमागरम चहा. तुला माहितीये मला आता काय वाटलं? असं एखाद्या फिल्म मध्ये सकाळी सकाळी चहा आणून देतात ना, अगदी तसं. मी अजून थोडा वेळ झोपायला पाहिजे होतं का? कशाला? म्हणजे मग तू आली असतीस आणि मला असं प्रेमाने उठवलं असतंस. अहो उठा ना, अहो उठा ना. लग्न व्हायचंय अजून आपलं, कळलं? हो, आता काय लग्नानंतर काय करायचं हे आजी तुला शिकवेलच. म्हणजे जेवण वगैरे वगैरे. पण बाकी काय करायचं ते मी शिकवतो. अभि, त्याची ग्रँड रिहर्सल करू. आय एम सॉरी अभि. नाही शमिका, आय एम सॉरी. मी तुझ्यापासून हे सगळं लपवलं, ही माझी चूक होती. मी तुझ्यावर रागावले, ओरडले, ही माझी चूक होती. नाही, हे बघ, तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तरी त्याला हेच वाटलं असतं. आणि तुझा हक्क आहे माझ्यावर रागवण्याचा. हे बघ, यापुढे असं अजिबात होणार नाही. पण जर झालंच तर आधी एक गोष्ट करशील. काय? आधी माझ्याशी येऊन बोल. शमिका, आपली इतरांसमोर भांडणं होणं म्हणजे आपल्यामध्ये कम्युनिकेशन नाही आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि मला ते नको आहे. त्यामुळे यापुढे असं जर काही झालं तर आधी माझ्याशी येऊन बोल. माझी बाजू ऐकून घे. तुला ती पटली तर ठीक आहे, पण जर नाही पटली तर तू म्हणशील ती शिक्षा घ्यायला मी तयार आहे. नाही रे अभि, मला
माहिती आहे मी खूप लवकर रिॲक्ट होते. म्हणजे रिया इतकी नाही पण हो. पण इथून पुढे सगळं समजुतीने घेईन मी. ग्रेट. आता अजून एक गोष्ट ठरवूयात आपण. कोणती? इथे असताना नो रिया, नो जय, नो वरीज. फक्त तू आणि मी आणि बंडू आणि आजी. हो आणि शेण. काय? आजीने मला शेणाच्या गोवऱ्या करायला सांगितलंय. बंडू ये रे लवकर. आलो आलो. अभिजित तुला शेणात हात घालायची काही गरज नाहीये. अरे बंडू तू सुद्धा मागे हो. तिला मदतीची गरज नाही. ती थापेल गोवऱ्या एकटी. फक्त तू एखादी गोवरी दाखव तिला कशी थापायची ते. बरोबर. ताई तू बस इथे. बसा. हे बघा असं शेण हातात घ्यायचं. असं घेतलं त्याला असं थापलं आणि द्यायचं ठेवून. सोपं आहे. आणि जरा मायेने थाप. तुम्ही मुली चेहऱ्याला क्रीम थापता ना तस. आणि काय ग ही शेणाने जमीन का सारवतात किंवा गोवऱ्या का थापतात ठाऊक आहे तुला? हो कुठेतरी वाचलं होतं मी. शेणात अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असतात म्हणे. म्हणजे किडे वगैरे लांब राहतात घरापासून. बरोबर ना? अरे वा शमिता ताई तुम्हाला तर सगळंच कळतंय. अभि ही समोरची झाडं त्याच्या पलीकडची जमीन ही सगळी आपली वाडी संध्याकाळी बघून ये. हं? बघून ये की बघून या? तेच बघून या. पण बरोबर बंडूला घेऊन जा. नाही तर जाल जोड्याने. गावात राहतोय मुंबईला नाही. आणि हो अभि पलीकडच्या विहिरीवर गेलास तर त्याच्या पलीकडे जाऊ नकोस. ते शेवार सरपंचाच आहे. तुला माहिती आहे दुखणं काय आहे ते. आजोबापासूनच वैर आहे आपलं. बंडू जरा सुंठ आहे का रे घरात? सर्दीने नुसतं डोकं उठलंय माझं. बरोबर. माझ्याकडे चांगलं औषध आहे. देऊ का आणून पटकन? नको. मला घरगुती औषधांची सवय आहे. कळलं? तू तुझं काम कर आधी. पटापट थाप त्या गोवऱ्या. आज बरीच कामं पडली. ऐक देवा. आवरून ये लवकर. मी मदत करतो. अभि नको. आजींना कळलं ना तर तुला माहिती आहे ना.
सुरुवात. साऊथ आफ्रिका. तुझ्या देशाचा अमेरिकेचा. हा कुठल्या देशाचा नकाशा आहे? आजी अगं शेवटी सगळं पोटातच जाणार आहे ना. सुगंधी सातहे नवीन भाषा कोणती नजर काही बोलते साऱ्या सरिया माझ्याच पाशी चिंब तू होईना माझी या प्रियाला प्रीत कळेना. अभि सोड ना. याची आहे ना सगळ्या रोमॅन्सची वाट लाव. रिलॅक्स रिलॅक्स. बिंचू आहे जाईल. रिलॅक्स शांत हो. चिल. गेला. मला माझा फर्स्ट एड बॉक्स आणायला पाहिजे. पण थँक्स टू विंचू. त्याच्यामुळे तू एवढं जवळ तरी आलीस माझी. विंचू. ए अभि, यात पाणी का भरून ठेवतात रे? थंड राहावं म्हणून. हे बघ अभि, मी इथे आजींना मनवायला आले. बाकी सगळ्या गोष्टीत फेल होते रे मी. निदान जी कामं जमतायत ती तरी पूर्ण करू दे. आता घरी येणार आहे शोभतेस तू. मिनरल वॉटर काय? अशा किती बॉटल्स आणल्या तू? खूप. तुला सांगू का, फर्स्ट एड बॉक्स आणि मिनरल बॉटल्स माझ्यासाठी मस्ट आहेत. शमिका, घरातलं पाणी संपत आलंय. विहिरीवरून पाणी आणून भर. बंडू येईल तुझ्या सोबत. हो. का? बंडू एकटा नाही जाऊ शकत? ती विहिरीवरचं पाणी भरणार आहे तेवढ्या वेळात बंडू दुकानावर जाऊन येणार आहे. तिने नाही पाणी भरू शकत. अरे हा बंडू कुठे गेला? मला म्हणाला मी सायकल घेऊन येतो. आता पाणी कसं भरू मी? अरे इथून पाणी भरू शकते मी.
अगे भावाने कोण ग तू मच्यात पाणी भरतीस ती अगं वीर का तुझ्या बाबाची आहे होय अहो मी फक्त यातनं मालकीन माफ करा मालकीन सॉरी या नवीन आहेत आता यांना कसं कळणार यातनं पाणी नाही काढायचं म्हणून ताई ही आपली हिर नाही आपली हिर ती पुढं अच्छा म्हणजे पेन्शनच्या घरची पाहुणी आहे होय हं, चल रे अरे सरपंचांच्या मिसेस ना रे? अरे बघ ना त्यांनी पाहिलं मी तुझा मोबाईल द्यायलाच येत होतो किती घाबरले मी हे असं बघतात का इथली लोक गावातली लोक कुठली कारण असल्याशिवाय कुरापत नाही काढत कारण कसलं कारण आमच्या आजोबांनी फार प्रयत्न केले आत्ताच्या सरपंचांचे बाबा म्हणजे तेव्हाचे सरपंच ते लोकल कोर्टामध्ये केस जिंकले आमच्या आजोबांनी वरच्या कोर्टात अपील केलं पण लोकल कोर्टाच्या निर्णयालाच आपली जीत समजून त्यांनी आमच्या तिन्ही जमिनी बळकावल्या आता जी विहीर पाहिली ना ती त्याच्यापैकीच आहे म्हणजे तसं म्हटलं तर आपली पण आता आपली नाही राहिली आजीला या सगळ्याचं फार दुःख आहे आणि म्हणून तिचं अजिबात पटत नाही त्या सरपंचाच्या बायकोशी हा अहो जेव्हा जेव्हा समोर येतात कोंबड्यावानी कलकल करून भांडतात सॉरी आजीला काही सांगू नका आता चक्क्यावानी उलटा टांगल मला हे बघ शमिका इथून सरळ गेलं ना की आपली विहीर बंडू एक काम कर हा तू पाणी भरून आण तोपर्यंत आम्ही मंदिरात जाऊ ना बरं शमिका या देवाला खूप मानतात ग्रामदैवत आहे आमचं तू एक काम कर तू पुढे येऊ मी पूजेचं थाळी घेऊन आलो ठीक आहे प्रभु रामचंद्र की जय अरे ओंकार ए ओंकार अगदी मस्ती करू झाला हा तुमचा मुलगा कोणाच्या वळणावर गेलाय तुमच्या की आमच्या तुमचं आपलं काहीतरी काय लाजताय सत्य आहे हा रावराने बोला हो नाही इथे देवाच्या दर्शनाला आलोय हो हो आलो काय झालं ओंकार काय म्हणता ग साप झाला ओंकार अहो तुम्ही शांत व्हा, काळजी नका करू शांत काय बसू माझ्या मुलाला साप चावलं काळजी करू नका हे जे मंत्रातले जे भस्म आहे त्याच्या डोक्याला लावा देवीचे खरे भक्त असणार तर ते नक्की वाचणार अहो हे काय करताय तुम्ही अशाने जगणार नाही हा मुलगा सरका जरा ओंकार काय झालं माझ्या ओंकारला हे बघा असं बांधलं ना म्हणजे याचा रक्तप्रवाह थांबेल आणि विष पसरणार ना शरीरभर अरे कुठेतरी जाऊन पटकन डॉक्टरांना बोलवा ओंकार बेटा काय झालं आपल्या मुलाला साप चावला तुम्हाला लक्ष ठेवायला सांगितलं होतं त्याच्यावर काय करू ओंकार बेटा हे ओंकार बेटा ओंकार बेटा शमिका बरं वाटतंय तुला तू आधी गुळण्या कर बरं वाटतं आय होप तो मुलगा ठीक असावा
तुला सांगू, शहरात राहिल्यामुळे ना या छोट्या छोट्या गोष्टी बघणं विसरूनच गेले मी. मलाही याच्या छोट्या गावांमध्ये राहणाऱ्या माणसांचा फार हेवा वाटतो. चल मग आपण या गावातच सेटल होऊया, चालेल? खूप ठिकाणी फिरले रे, पण आता असं वाटतं ना सिंपल आयुष्य जगा. शमिका, मलाही वाटतं, पण अजून मला बरंच जग बघायचं आणि आयुष्यामध्ये इतक्या लवकर असं सेटल होण्याचा विचार नाही करू शकत मी. पण नक्की होऊयात सेटल. दादा, आजीने घरी बोलवलंय. बंडू, हो. सायकल राहू दे. हो मागे. मॅम, chauffeur driven cycle for you. अरे Please. बंडू, ब्रेक्स लागतात ना? बघा आता लागतात का ते. आणि मग त्याचे दात कडकड 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 वाजायला लागले. जोराचा वारा सुटला आणि गुबाड वराडलं. ओ, वाऱ्यानं दिवाळीचला फाट. ए बास आता, शमिकाला भीती वाटेल. वहिनी मजेत आहे, भीती तुम्हाला वाटते का? बास हा, सांग गोष्ट सांग. तू रात्रभर इथेच आहेस? झोपली नाहीस? जा, आंघोळ करून घे आणि आवरून घे. जा. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले च गोविंद, प्रभाते करदर्शन.